चकरक चीचाचो चकलोरम गंडो वंडो लकरकटम अक्को टक्को इडिगिडि गिडिगो इडिपाय चिकी चकचो गिली गिली मल सुलु सुलु मल मकनक हुकु बुकुरे टुकु बुकुरे चकलक बिक्को चिक्को सिली 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 गो बगड़दुम चिकी चकचो। तुम्ही टीव्हीवर पण पाहिलं असेल सरांचे बाईक्स पण असतात. सरांचा जिओलॉजीचा, भूगोलाचा आणि ॲस्ट्रॉनॉमीचा, खगोलशास्त्राचा खूप चांगला अभ्यास आहे. सरांकडे एक खूप मोठा टेलिस्कोप आहे वरती आणि यांचं घर म्हणजे स्वतः एक संग्रहालय आहे, म्युझियम सारखं. म्हणजे त्यांच्या घरी तुम्ही गेलात ना चंद्रपूरला तर खूप सारे फॉसिल्स ठेवले आहेत सरांनी. किती लोकांना वाटतं की भूत प्रेत आहे की नाही? बरं ठीक आहे, तुम्ही भूत माणसाचं भूत पाहिलं ना, बरं गाईचं भूत करून पाहिलं का? बरं त्यांनी भूत नाही व्हायचं गाई गॅलेक्सी जा ना, लाखो गॅलेक्सी आपल्या. खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे. आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामियाना आज हमें है सजाना. नाक पण चालू ठेवा, तोंड बंद ठेवा, शांतपणे बघायचं. खाद्य वापरलं जाते पुरण वगैरे, आणि जे कोळी आहेत याला फळं येतात ते सुद्धा खाल्लं जाते. लांब दांडीचे जे फुलं असतात सुद्धा मध याला खाता आलं पाहिजे. माती बघा तुम्ही, एकदम म्हणजे असे भुसभुशीत आणि बारीक हे आहे. त्याच्या मुंगी थांबू शकणार का? सर्व सेंटर मध्ये जाऊन पडत आणि तो आतमध्ये एक किडा गडलेला आहे तिथे, तो त्याची मग शिकार करतो. फक्त त्याचे दोन असे जॉब बाहेर येतात, शिकार करतात. त्याला अँट लॉयन म्हणतात. गुड मॉर्निंग. तुमचं या वाकडी रोपवाटिकेत स्वागत आहे. मी विजय पत्रे, कृषी परीक्षक, तालुका खोड रोपवाटिका वाकडी. हे रोपवाटिका महाराष्ट्र कृषी विभागाची आहे. या रोपवाटिकेमध्ये कलम रोपांचं उत्पादन केलं जातं. याच्यामध्ये या रोपवाटिकेमध्ये
आंबा, पेरू, काजू, चिकू, लिंबू, सीताफळ, फणस, जांभूळ अशा विविध प्रकारचे फळझाडांचे मातृवृक्ष आहेत. आंब्याचे आपल्याकडे जवळपास 24 व्हेरायटी आहेत. कलमापासून तयार केलेले झाड आहे ना, ते लवकर फळधारणेस येतं. त्याची फळांची गुणवत्ता सुद्धा चांगली राहते, एकसारखी राहते आणि उच्च दर्जाची राहते. हे बघा, इकडे भोवऱ्यासारखं आहे, बरोबर आहे. लांबुडका इकडे टोकदार आहे आणि याचं गोलाकार शेंड आहे. हे बघा, हे जे बघता तुम्ही, याला पेरूचं इयर लेअरिंग म्हणतात. त्याला मराठीमध्ये गुटी कलम म्हणतात. तनुश्रीताई यात्रा. तनुश्रीताई गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पण आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अहेरी इस्टेटच्या प्रिन्सेस आहेत, राजकुमारी. त्यांचं बालपण खूप वेगळं गेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की ताईंनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी किंवा त्यांचं कसं संगोपन झालं किंवा तुमचे खेळ काय होते असं मुलांना सांगावं, मजा येईल त्यांना. यहाँ पे आके कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. हमारे गांव में आमों का बगीचा था, यानी आम के हो गए, जाम के हो गए सभी. तो हम लोग गर्मियों की छुट्टी आते थे, तब हम लोग आम के बगीचे में, आप लोग को पता नहीं होगा, झाड़बंदर करके गेम का नाम होता था. तो झाड़ में ऐसे चढ़ जाते थे और ऐसे लकड़ी है जिसके ऊपर डाम रहता था, लकड़ी को फेंकते थे और जो हम लोग खेलते थे वो डाम वाला भागता था लकड़ी, तब तक हम ऊपर चढ़ जाते थे. लेकिन उस समय हम लोग इतने ऊंचाई तक चढ़ जाते थे और इधर उधर कूदते थे, इसलिए उसका झाड़ का नाम क्या रखे थे? झाड़बंदर. तो हम लोग ऐसे गेम खेलते हुए हमारा बचपन बीता है. जैसे आँखों की डिबिया में निंदिया और निंदिया में मीठा सा सपना और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई. जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. ये तो आशा की लहर है. सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये जो हो गया. कोई काटना है होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या छूटा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. भिडंत होते. ठीक आहे, त्याच्यावरचा लागलेला प्रश्न आला, जेव्हा अशी भिडंत होईल तेव्हा काही बॉम्बस्फोट होणार आहेत, ठीक आहे, काही विध्वंस होणार आहे. या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपण आपलं सिंपल मॅथमॅटिक्स वापरतो.
खोल खोल दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे। जगामध्ये व्हाईट पेंटिंग हा प्रकारच नाहीये. कुठलीही पेंटिंग ही खराब नसतेच. नो बॅड पेंटिंग. तुम्ही काही करा ती सुंदरच राहते. तुमचे डोंगर चुकला, माणूस चुकला, काही चुकला तरी चालेल. ते पेंटिंग म्हणून ते काय चांगली आणि पूर्ण आहे. दुनिया सजी तू धूप है झम से बिखर, तू है नदी बेखबर, बह चल कहीं उड़ चल. सगळ्याच्या मदतीनं हे सगळं शक्य होतं, म्हणून याला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणून आमची अशी इच्छा होती की जंगलाबद्दलची माहिती, निसर्गाबद्दलची माहिती आणि ती शास्त्रीय माहिती असलेली मुलं घडावी. म्हणजे हे संपलेलं नाही, हे शिबिर म्हणजे एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेतून आम्हाला या गडचिरोली जिल्ह्यात पुढचे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स तयार करायचे. वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, ॲस्ट्रॉनॉमीचे एक्सपर्ट जे निसर्ग रक्षण पण करू शकतील आणि आता जसे येतात ते ज्या लेवलवर आहेत त्या लेवलवरची मुलं इथून घडली पाहिजे. त्याच्यासाठी हा सगळा आणापिटा आहे. पण ज्यांना वाटतं की आपल्याला हे आवडलं आहे आणि आपण या फील्डमध्ये करू शकतो, आपल्याला मार्गदर्शन पाहिजे किंवा आपल्याला करायचं आहे, तर ते मुलं कंटिन्यू राहू शकतात. तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आणखी डेव्हलप व्हायचं आहे, आणखी जाणून घ्यायचं आहे, तर तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि याच्यातून घडू शकता. एक कृतज्ञता म्हणून तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की हे सगळं ज्ञान जास्तीत जास्त ग्रहण करा आणि हा वारसा पुढे तुम्हाला चालवायचा आहे. म्हणजे हे सुरू राहिलं पाहिजे, पण हे मुलांकडून मुलांसाठी असलेलं असं शिबिर आम्हाला बघायचं आहे. यावेळेसची आपली कन्सेप्ट पण रियूज होते. तुम्हाला ज्या बॅग्स दिल्या ना आपण, त्या बॅग आधी आपण फोल्डर द्यायचो प्लास्टिकचे. मग यावेळेस आम्ही विचार केला की आपण प्लास्टिकला नाही म्हणायला शिकवतो, तर मग आपण प्लास्टिकचे फोल्डर का द्यायचे. तिथून आम्ही विचार केला की मग आपण अशा बॅग करूया. सगळं यूज अँड थ्रोचा जमाना आलेला आहे. एकेकाळी आजोबाचा जोडा नातू घालायचा, तर ते अशा वस्तू जपल्या जायच्या. आता वस्तू आणि नाते या दोन्ही गोष्टी जपणं बंद झालेलं आहे. मला वॉरन बफेटचं नाव ऐकलं आहे. जगात खूप बिलियनियर व्यक्ती आहे, तर त्याचं घर एकाच माळ्यात आहे. तो म्हणाला की मला एवढ्याच घराची गरज आहे. आमच्या यावेळेसची संकल्पना अशी होती की आपण मुलांना रियूज करायला शिकवायचं. तर कमीत कमी प्रोसेसमध्ये जगता यावं हे या शिबिराचं, म्हणजे ही शिकवण या शिबिरातून मिळावी म्हणून पण आम्ही धडपडत असतो. ही चळवळ आहे आणि आम्ही ठरवलं होतं की मोठ्यांना आता सांगून फार उपयोग नाही. निसर्ग वाचवायचा असेल तर मग तुम्हाला लहान मुलांनाच सांगायला पाहिजे कारण तुम्ही देशाची भावी पिढी आहात. हे सगळं तुम्हाला तुमच्यासाठीच वाचवायचं आहे. मी फर्स्ट टाइम या समर कॅम्पला आली. स्काय वॉचिंग, प्लांटेशन हे ते सगळं बोललेत, पण बाकी पण इतर ऍक्टिव्हिटीज जसं की पेंटिंग केली आम्ही. इथं आल्यानंतर मला खूप छान वाटलं. सर्वांशी मी भेटली. माझे जे जुने फ्रेंड्स होते ते मला मिळाले. निसर्गातल्या गोष्टींपासून लाईक आर्ट बनवलं. परत काल जसं लोकेश सरांनी आम्हाला गेम शिकवला, त्या दिवशी आम्ही डॉक्युमेंटरी बघितली. पहिल्या दिवशी पण मला असं चांगलं नाही वाटत, पण नंतर मला हळूहळू फ्रेंड्स बनले आणि म्हणजे माझ्या ग्रुपचे पण जे स्वरा, आराध्या वगैरे आहेत त्यांनी पण छान बोलत, म्हणजे फ्रेंड सारखे होते. नर्सरीमध्ये गेलो होतो, तिथे आम्हाला आंब्यांचे प्रकार सांगितले, त्यांचं रोपण कसं करायचं ते सांगितलं. आणि असे खूप वेगवेगळे लोक पण आले होते ज्यांच्याकडून आम्हाला खूप वेगवेगळं इन्फॉर्मेशन मिळालं आणि नॉलेज मिळालं, जे खरंच खूप इम्पॉर्टंट होतं. बर्ड वॉचिंग करायला गेलो आणि दुसऱ्या दिवशी नर्सरीमध्ये गेलो होतो आणि आम्ही मून पण पाहिजे. नेचरबद्दल लाईक माहिती होतं, पण तितकं पण नव्हतं माहिती की
ते आम्हाला कामी येईल, ते आम्हाला असं एक लेसन देईल. इथले जे पण व्हॉलेंटियर्स होते 5 जण, ते खूप छान आम्हाला गाईड करायचे. कारण इथे नेचर बद्दल खूप काही शिकायला मिळलं. आम्ही जे कधी शिकलो नाही ते इथे शिकलो. जी आमची स्वराताई आहे ती आम्हाला पाणी आणण्यासाठी वगैरे फिरायला अशी घेऊन जायची. आम्ही इथं खूप मजा केली. काय वर्किंग केली. रात्रीला मून बघितला आम्ही. मला सगळं खूप छान आवडलं. कोणताही भेदभाव न करता सर्व एकसाथ येऊन एवढ्या सुंदर जागी आपण आपल्याला परिसरात नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळल्या, सर्वांशी भेटायला मिळल्या. इथे सगळे जण मिळून मिसळून आम्ही खेळत आहोत आणि आम्ही 3 दिवस मोबाईल पासून दूर राहता आम्ही खेळत आहोत. दुसऱ्या दिवशी नर्सरीमध्ये गेलो, तिथं आम्ही ग्राफ्टिंग, बर्डिंग, एअर ट्रेडिंग वगैरे शिकलो. तिथं पण खूप मजा आली, काही नवीन शिकायला मिळालं. आणि मोबाईलच्या बाहेर निघून बघितलं आज म्हणजे 3 दिवस तर खूप छान वाटलं की म्हणजे दुनिया आहे. आणि इथं पण आपल्याला म्हणजे छान टाइम स्पेंड वगैरे करता येते. Good.